रत्नाकर मतकरी यांच्या कृष्णकन्या या गूढकथा संग्रहातून असंवाद नावाची कथा। सुयश बिर्जे बसमधून उतरला तेव्हा मध्यंतरी थांबलेल्या पावसाला परत सुरुवात झाली। म्हणजे पाऊस तसा फार जोराचा नव्हता, होती रिपरिपच, पण आपण बसमध्ये असताना चांगले थांबलेला पाऊस जसा काही दबा धरून बसला असावा आणि त्याने नेमकं उतरताना आपल्याला गाठावं याचा सुयशला वैताग आला। एरवी बाईकवरूनच प्रवास करणाऱ्या सुयशकडे छत्री असण्याचा प्रश्नच नव्हता, तेव्हा ऑफिसपर्यंतचं अंतर थोडंफार भिजत जाण्यावाचून इलाज नव्हता। तसं दोन्ही बाजूंनी इमारतींनी गच्च भरलेल्या रस्त्याच्या कडेकडेनं पाऊस चुकवत जाणं अशक्य नव्हतं, पण गळणाऱ्या पागोळ्यांनी भिजायला होणारच होतं। मग मध्य रस्त्यातून आरामात गेलेलं काय वाईट? अडचण एकच, मध्य रस्त्यातून चालणाऱ्या हुशार लोकांपैकी बऱ्याच जणांनी अर्ध्या छत्र्या उघडल्या होत्या। त्यांमधून वाट काढणं जरुरीचं होतं, तसं फार लांब जावं लागणार नव्हतं। या गर्दीच्या टोकालाच एका जुन्या बिल्डिंगमध्ये सुयशचं ऑफिस होतं। जुनी बिल्डिंग, त्यामुळे 2 मजल्यांवरचे 2 प्रशस्त हॉल, काही मध्यम आकाराच्या खोल्या आणि चांगले लांब रुंद व्हरांडे ॲडमिन ऑफिसच्या वाट्याला आले होते। मध्यम वयाचा मालक पटेल आणि 15-20 तरुण मुलांचा स्टाफ, एवढ्यावर ॲडमिनची दिवसेंदिवस भरभराट होत होती, कारण सध्या जाहिरात कंपन्यांना एकूणच चांगले दिवस होते। त्यातून ज्यांच्याकडे सुयशसारखे प्रतिभावंत व्हिज्युअलायझर्स होते त्यांच्याकडे तर कामाला वाणच नव्हती। बाईक आणायला हवी होती का, सुयशच्या मनात आलं, पण अलीकडे वाहनांच्या वाढत्या गर्दीत बाईक चालवत येण्यामध्ये काही मजा राहिली नव्हती। त्यापेक्षा मरीन लाईन्सला बसनं उतरून बुलेश्वरपर्यंत माणसांच्या गर्दीतून जाणं परवडलं। त्यातून आज तर ऑफिसलाच येणं त्याच्या जीवावर आलं होतं। विलक्षण कंटाळ्याच्या भावनेनं त्याचं मन गच्च दाटून गेलं होतं। काहीच करू नये, कुठेच जाऊ नये, कुणाशीच बोलू नये असं वाटत होतं। त्याला कारणही स्वाभाविक होतं। बरोबर 6 दिवसांपूर्वी, म्हणजे गेल्या मंगळवारी, त्याची पत्नी नेहा अचानक वारली होती। आता लोकांचे धक्के आणि छत्र्यांची टोकं चुकवत सुयश ऑफिस बिल्डिंगच्या बराच जवळ पोचला होता। ऑफिसपासून एकच इमारत अलीकडे युनानी दवाचं एक दुकान होतं। या दुकानाच्या 3 पायऱ्यांपैकी सर्वात वरच्या पायरीवर उभी असलेली एक तरुणी सुयशच्या नजरेला पडली। तशी ती फारशी डोळ्यांत भरण्याजोगी नव्हती, किंबहुना तिला पाहता क्षणी तिचं रूप त्याच्या लक्षातच आलं नाही। केसांचं सैलसं काहीतरी बांधलं आहे एवढं मात्र जाणवलं। निळसर किंवा करड्या अशा कुठल्याशा फिकट रंगाची साडी ती नेसली होती। तिची नजर सुयशवर रोखलेली होती आणि हातानं ती त्याला बोलावल्यासारखं करत होती। ओठ हलतायतसं वाटत होतं। ती काय म्हणते हे ऐकावं म्हणून तो तिच्या रोखानं पुढे झाला। मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, ती म्हणाली। ती काय सांगते हे ऐकण्यासाठी तो 2 पावलं पुढे झाला। इतक्यात काळ्या छत्र्यावाले 2 जण सुयशच्या समोर आले। त्यांना हातानं बाजूला करून तो पुढे झाला, पण आता युनानी दवाच्या पायऱ्यांवर कुणीच नव्हतं। तो बावचळल्यासारखा इकडे तिकडे पाहत राहिला। एक तरुण हातात रंगीत छत्री घेऊन पायऱ्यांच्या अगदी जवळून त्याच्या समोरून चालत गेला। सुयश क्षणभर जागच्या जागीच उभा राहिला। त्यानं पुन्हा त्या पायऱ्यांकडे पाहिलं, नंतर दुकानातही डोकावून पाहिलं। आजूबाजूच्या दुकानांकडे नजर टाकली, पण ती कुठेच नव्हती। पण तो फुटपाथवरच
इकडे तिकडे 5-10 पावलं फिरून आला. समोरच्या रस्त्यावरही त्यानं लांबवर नजर टाकली, पण ती दिसली नाही. आणि एवढ्या गर्दीत उघड्या छत्र्यांमधून ती दिसणार तरी कशी होती? पण अशी अचानक ती जाणार तरी कुठे? तीही बोलता बोलता काहीतरी सांगायचं असताना काही वेळ तो जागच्या जागीच विचार करत उभा राहिला. जाणाऱ्या येणाऱ्या एक दोघांचे धक्के त्याला लागले. दुसरे एक दोघे मध्येच उभे राहून माणसांच्या प्रवाहाला अडथळा करणाऱ्या या माणसाकडे काय चक्रम आहे असं पाहून काहीतरी बडबडत निघून गेले. शेवटी सुयशनं स्वतःच्या मनाचं समाधान करून घेतलं. ती कोणा दुसऱ्याशीच बोलत असावी, काहीतरी सांगायचंय म्हणाली. ते दुसऱ्या कुणाला तरी उद्देशून असावं आणि त्या दुसऱ्या कुणाबरोबरच ती निघून गेली असावी, अशी त्यानं स्वतःच्या मनाची समजूत घातली. आणि तो पलीकडच्या ॲडमिन ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये शिरला. मात्र 2 अरुंद जिने चढून ऑफिसमध्ये पाऊल ठेवेपर्यंत तो त्या फिकट रंगाची साडी नेसलेल्या सैल केसांच्या तरुणीचाच विचार करत राहिला. ऑफिसात पाऊल ठेवताच पहिली गोष्ट त्याच्या लक्षात आली ती म्हणजे सर्वत्र सुरू असलेले ट्यूबलाईट्स. बाहेर मळब आला आहे हे त्या ट्यूबलाईट्समुळे अधिकच जाणवत होतं. आपल्या क्युबिकलमध्ये जाऊन तो बसणार एवढ्यात 3 सहकाऱ्यांनी त्याला घेरलं आणि रिसेप्शन एरियातच त्याला सोफ्यावर बसवून ते त्याच्याजवळ उभे राहिले. रिसेप्शनिस्ट ही त्याला पाहताच उभी राहिली आणि व्हेरी सॅड मिस्टर बिर्जे असं म्हणून खाली बसली. एवढ्यात कुणी बिर्जे आला अशी वर्दी खालच्या आवाजात दिली. त्यामुळे आणखी 3-4 जण घाईघाईनं हजर झाले. यातले 3 जण सुयशला घरी भेटून गेले होते. पण बायको गेल्यानंतर आज ऑफिसातला त्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे त्याची वास्तपुस्त घेणं सर्वांनाच गरजेचं वाटत होतं. शेवटी सुयश कामावर आल्याची बातमी मालक कम मॅनेजर पटेलांच्या केबिनपर्यंत पोचली. ते स्वतः बाहेर येऊन सुयश शेजारी बसले. त्यांनी चहा मागवला. मग 1-2 सोडून उरलेले सगळे एक करून पांगले. सुयशच्या खांद्यावर हात ठेवून पटेल शेठ म्हणाले, अरे तुझा वाईफ गेला आणि तू 1 हप्ताच्या अंदर रिझ्यूम झाला. तुला पाहिजे तर तू लिव्ह एक्सटेंड करू शकते. नको सर, सुयश म्हणाला. मला माहिती आहे आपल्याकडे कामाचं किती प्रेशर आहे ते, आणि घरी बसून काय करायचं आहे. आई आणि भाऊ आले होते पिंपरीहून, ते पण काल परत गेले. आफ्टर ऑल ज्याला त्याला कामं आहेतच. मग पटेल शेठनं त्याला सगळी हकीकत विचारून घेतली. मंगळवारी दुपारी तो ऑफिसातून अचानक निघून गेला. त्यानंतरचा वृत्तांत त्यांना उडत कळला होता, पण तपशील नीट माहीत नव्हते. तुम्हाला ठाऊक आहे सर, सुयश सांगू लागला. नेहा LICत कामाला होती. सोमवारपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. तशी हेल्थ चांगली होती. लग्न होऊन 4 वर्ष झाली. मूल नाही म्हणून थोडी वरीड होती. काहीतरी औषधं वगैरे घ्यायची, बट नथिंग सिरियस. मंगळवारी सकाळी जरा थकल्यासारखं वाटतंय म्हणाली. ऑफिसला कळवून टाकलं आणि पडून राहिली. मी ऑफिसला निघून आलो. दुपारी 3च्या सुमाराला अधिकच बरं वाटेना म्हणून नेहानं शेजारी सप्रे म्हणून राहतात त्यांना मिस्ड कॉल दिला. त्या धावत आल्या. डॉक्टरांना फोन करून त्यांनी नेहाला हॉस्पिटलमध्ये पोचवलं आणि मला फोन केला. मी इथून धावत पळत गेलो तर ICUच्या बाहेर. पटेल शेठनं सुयशच्या खांद्यावर थोपटलं. म्हणाले, लई वाईट झाला. व्हेरी सॅड. आज जादा काम नको करू. तुझा मूड खराब आहे. जल्दी घरी जा, थोडा आराम कर. पटेल शेठना थँक्स म्हणून सुयश उठला आणि आपल्या क्युबिकलकडे गेला. समोर एक फाईल पडली होती. ती त्यानं यांत्रिकपणे चाळली. एका पानाला टॅग लावून ठेवला होता. कसली तरी गोरेपणासाठी लावण्याच्या क्रीमची कॅम्पेन करायची होती. रूटीन स्टफ. डझनावारी कंपन्या
शेकड्यांनी जाहिराती, त्यात आता वेगळं ते काय करणार? काहीच सुचत नसलं तर सुयश ड्रॉवरमधून एक जुना कमर्शियल आर्टिस्ट गिल्डच्या प्रदर्शनाचा कॅटलॉग काढून पाहत बसायचा. आताही त्यानं तसंच केलं. पण पान उलटता उलटता एकाएकी मनात विचार आला. ती दुकानाच्या 3 पायऱ्यांवर सर्वात वरच्या पायरीवर उभी असलेली तरुणी क्षणार्धात त्या पायऱ्या उतरून गेली कुठे असेल? मनातले सगळे विचार झटकून टाकून सुयशनं हातातल्या कामावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न केला. नेटवर अनेक ब्युटी प्रॉडक्ट्सच्या जाहिराती पाहिल्या, पण काही सुचेना. अर्थात घाबरायचं कारण नव्हतं. कल्पना काही पहिल्या पटक्यात सुचत नसतात. त्यातून अशा घिशापिट्या विषयांवर तर नवं काही सुचायचं तर ते अपघातानंच सुचतं. तेव्हा ती काळजी नव्हती, पण मध्येच काहीतरी चमत्कारिक डोक्यात यायचं. काय सांगायचं असेल त्या मुलीला? सुरुवातीला त्यानं आलेले फोन घेतले. त्यातले बहुतेक अर्थातच कंडोलन्सचे होते. ज्यांनी केला त्यांचीही पंचायत होती. बोलायचं तरी काय? लग्नानंतर 4च वर्षात असं व्हावं? अकल्पित, शॉकिंग, सो सडन, व्हेरी सॅड. नेहा वॉज अ जॉली गर्ल. तुम्ही एकदा आमच्याकडे आला होता. फार दुःख करू नका. स्वतःची काळजी घ्या. कर्तव्य म्हणून केलेले म्हणा, आपुलकीनं म्हणा, असे फोन चटकन तोडूनही टाकता येत नाहीत. जवळच्यांच्या आधीच येऊन गेलेले होते. आता नंतर कुणाकडून तरी कळलेल्यांचे, ज्यांच्याकडे फक्त ऑफिसचा नंबर होता, अशा क्लायंटचे. काही फोन त्यानं घेतले, मग मोबाईल स्विच ऑफच करून टाकला. ऑफिस नंबरवर आले तेवढेच घेऊ लागला. पटेल शेठनं परवानगी दिली असतानाही सुयशनं ऑफिस फार लवकर सोडलं नाही. आयपॅडवर तो काहीतरी गिरवत बसला, काहीतरी वाचत राहिला. ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीत जाऊन त्यानं तिथे थोडा वेळ काढला. लवकर घरी जाऊन करायचंय काय? वाट बघणारं तर कुणीच नव्हतं. उलट भेटायला येणाऱ्यांचा ताप. युरोसवरून जाताना एकदा मनात आलं की सिनेमाला बसावं, तेवढाच वेळ जाईल. मग बोर्ड पाहिला तेव्हा आठवलं की नेहाला हा सिनेमा पाहायचा होता. अजून हा सिनेमा सुरू आहे आणि ती मात्र. याला काय अर्थ? काहीतरी सुरूच असतं आणि त्याच्याबरोबरचं दुसरं काहीतरी मात्र एकदम पुसून टाकलं जातं कायमचं. बाहेरच काहीतरी खाऊन त्याबरोबर एक पद्धत म्हणून प्यावी तशी एक बियर पिऊन तो घरी परतला. किल्ली लावून दार उघडताच त्यानं मनाला खडचावून ठेवलं की घर आता रिकामं आहे यासाठी टिपिकल शोक करायचा नाही. नेहाचं खळखळून हसणं ऐकू आलं नाही म्हणून कावरबावरं व्हायचं नाही. तिची ही सवय, तिची ती सवय, ती इथे बसायची, तिथे टेकून उभी राहायची, असल्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या आणि आता तिच्याशिवायचं नवं आयुष्य कसं जगता येईल याच्याच योजना करायच्या. माणसं अचानक जातात, तरुण वयात जातात. हार्ट अटॅक कुणालाही कधीही येऊ शकतो, हे सत्य पक्क लक्षात ठेवूनच यापुढे जगायचं. विचार करता करता सुयश फ्लॅटच्या छोट्या बाल्कनीत येऊन पोहोचला होता. ही त्याची म्हटलं तर विसाव्याची जागा होती, विशेषतः रात्रीच्या वेळी. हा रस्ता बराचसा शांत होता. वर्दळ फारशी नसायची. वाऱ्याचा मंद झुळकीबरोबर वरळीच्या समुद्राची कळेल न कळेल अशी पुसट गाज यायची. नेहा आणि सुयश दोघं कितीतरी वेळा या बाल्कनीत काही न बोलता नुसतेच गप्प उभे राहत. आज मात्र हा एकटाच. आणि अचानक त्याला ती तरुणी दिसली. सैलसर बांधलेले केस आणि फिकट साडी. त्या साडीच्या रंगाची छटा रस्त्यावरच्या पिवळसर दिव्यांमध्ये समजणं कठीण होतं. पण ती तरुणी नक्की तीच होती. फार वेगानं नाही, फार सावकाश नाही, अशी ती चालत होती. एवढ्या रात्री कुठे निघाली असेल ही? सुयशनं विचार करण्यात वेळ फुकट घालवला नाही.
टेबलवरची लॅचकी खिशात टाकली, पायात चपला सरकवल्या आणि तो धावतच 3 मजले उतरून रस्त्यावर आला. अजूनही ती काही अंतरावर चालताना दिसतच होती. तो तिला गाठण्यासाठी जवळजवळ पळतच निघाला, पण तशी काही गरज नव्हती. थोड्या अंतरावर एका दिव्याच्या खांबाशी ती स्वतःहूनच जशी काही त्याची चाहूल लागल्याप्रमाणे थांबली. दिव्याच्या प्रकाशात आता तिचा चेहरा थोडासा उजळला होता खरा, पण तरीही तिचं नेमकं रूप त्याच्या लक्षात आलंच नाही. धापा टाकत तो तिच्याजवळ पोचला. तिनं त्याला थांबवल्याप्रमाणे हात उचलला आणि ती म्हणाली, तुम्हाला काही सांगायचंय मला? तो काय असं विचारणार एवढ्यात त्यांच्या अगदी शेजारून एक ॲम्ब्युलन्स कांठळ्या बसवणारा हॉर्न वाजवत गेली. इतक्या विरळ रहदारीत एवढ्या जोरात न थांबता हॉर्न वाजवण्याची काय गरज होती कोण जाणे. सुयश दचकून वळला आणि त्यानं कानात बोटं घातली. ॲम्ब्युलन्स पुढे गेली तरी तिचा न थांबणारा हॉर्न ऐकू येतच राहिला. मात्र सुयश वळला आणि विचारू लागला, पण विचारणार कुणाला? आता तिथे कुणीच नव्हतं. ती तरुणी खरंच ती तिथे उभी होती का? सुयशनं डोळे चोळले. आजूबाजूला त्या दिव्याच्या खांबाशिवाय दुसरं काहीही नव्हतं. काही वेळ तो तिथेच थांबला. ती कदाचित परत येईल या अपेक्षेनं. मग फुटपाथवरून दोन्ही दिशांनी फिरून आला. इमारतीमधल्या गल्ल्यांमध्येही त्यानं दूरवर नजर टाकली, पण नाही, ती तरुणी कुठेच नव्हती. सावकाश चालत नजरेनं दोन्ही बाजूंचे फुटपाथ धुंडाळत तो घरी परत आला. चावी लावून त्याने दरवाजा उघडला, चपला काढल्या आणि सोफ्यावरच अंग टाकलं. ऑफिसातला दुसरा दिवस थोडा नॉर्मल गेला. पटेल शेठनं केबिनमध्ये बोलावून नेहाच्या ऑफिसमधल्या बँक अकाउंट संबंधीच्या इत्यादी व्यावहारिक कामांची चौकशी केली. काही मदत लागली तर सांग म्हणाले. सहकाऱ्यांपैकी फार कोणी काही बोललं नाही, पण त्यांच्या वागण्यातून त्यांची सहानुभूती दिसत होती. फोन्सचं प्रमाण आज बरंच कमी झालं होतं. तात्पर्य परिस्थिती हळूहळू रुळावर येत होती. टेबलावर कामही पूर्वीप्रमाणे येऊ लागलं. मात्र सुयशला त्या कामाला हात लावावासा वाटत नव्हता. एक मोठा मेंटल ब्लॉक तयार झाला होता. प्रचंड कंटाळा, काहीही करू नये असं वाटायला लावणारा. त्याच्या जोडीला त्या मंगळवारच्या आठवणी. सप्रेबाईंचा फोन. लगेच निघून या पाणंदीकर हॉस्पिटलमध्ये नेहाला ॲडमिट केलंय. तत्काळ टॅक्सी पकडून त्यानं पाणंदीकर हॉस्पिटल गाठलं होतं. काउंटरवर नाव सांगितलं. तिथल्या माणसाचा चेहरा बदलला. त्यानं ICUकडे घेऊन जाण्यासाठी एका पांढऱ्या कपड्यातल्या शिपायाची सोबत दिली. मात्र प्रत्यक्षात ICUमध्ये जावंच लागलं नाही. त्याच्या बाजूच्या एका लहानशा खोलीत एका कॉटवर पांढऱ्या चादरीनं झाकलेला देह डोक्यापर्यंत. सिनियर डॉक्टर बहुधा निघून गेले असावेत. एक पोरगेलेसे डॉक्टर आणि एक मध्यमवयीन. सॉरी, वी ट्राईड अवर बेस्ट बट द अटॅक वॉज व्हेरी सिव्हिअर. सिस्टर सांत्वनपर आवाजात. काय चाललंय हे सगळं? कुणाविषयी बोलतायत हे? नेहाविषयी? पण हे कसं शक्य आहे? नेहा तर आहे. आज सकाळपर्यंत कसली तरी भयंकर जाणीव होऊन आपण तिथल्या एका खुर्चीवर बसकण मांडली. मग पुढचं ते सगळं सप्रेबाईंनीच कुणाकुणाला फोन केले. काही माणसं जमली. संध्याकाळपर्यंत एक विधी पार पडला. मग माणसं हळूहळू पांगली. 1-2 मित्र थांबले. त्यातला एक जण जाताना कुजबुजला. 2 दिवसांनी बिल तयार झालं की हॉस्पिटलमधून फोन येईल. बाकी सगळ्यांचे पैसे दिलेत, काळजी करू नकोस. मग सगळे गेले. अंधार झाला. कुणीतरी घरी पोचवलं. सप्रेबाईंनी कॉफी करून दिली. थोडा वेळ सोबत करावी तशा बसून राहिल्या. मग त्याही गेल्या. सगळं शून्य झालं. सगळ्या प्रसंगात
याहून अधिक धीरानं वागता आलं असतं. बट द होल थिंग्स वॉज सो सडन. अकस्मात काहीतरी डोक्यावर कोसळावं तसं. तेव्हापासून एका गुंगीतच आहोत आपण. कधी कधी असंही वाटतं की हे खोटंच नसेल ना, पण नाही. नो, सच हो. पुन्हा पुन्हा हे असलंच काहीतरी मनात घोळवत सुयशनं ऑफिसचा दिवस पार पाडला. रेंगाळत रेंगाळत त्यानं ऑफिस सोडलं आणि तो बसस्टॉपपाशी येऊन पोचला. आणि अचानक ती बसस्टॉपवर उभी दिसली. तीच फिकट रंगाची साडी नेसलेली तरुणी रांगेपासून थोडी लांबच उभी होती. कुणाची तरी वाट पाहत असल्यासारखी. कुणाची कशाला, त्याचीच. कारण त्याला पाहिल्यावर ती रांग सोडूनच देऊन त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, मला काही सांगायचं आहे तुम्हाला. चला, सुयश म्हणाला. समोरच्या कॉफी डे मध्ये जाऊ. तिथे कॉफी घेता घेता सगळं सांगा मला. काहीच न बोलता ती त्याच्याबरोबर निघाली. दोघंही कॉफी डे मध्ये शिरली. नुकतीच ऑफिसेस सुटली असल्यामुळे हॉटेल माणसांनी गजबजून गेलं होतं. बोलण्यासारखा एकांत तर सोडाच, पण कॉफी प्यायला बसण्यापुरती जागा मिळाली तरी पुष्कळ झालं असा विचार करत करत तो नजरेनं एकेका टेबलाचा अंदाज घेऊ लागला. एवढ्यात कोपऱ्यातल्या एका 2 खुर्च्यांच्या टेबलवरचे 2 डेनिमधारी तरुण उठले. त्यासरशी सुयशनं मुसंडी मारली आणि दुसरं कोणी ही जागा पटकावण्याच्या आत तो टेबलापाशी पोचला. एका खुर्चीवर बसला. दुसरी रिकामी खुर्ची हातानं धरत त्यानं त्या तरुणीला बोलावण्यासाठी दाराकडे पाहिलं, पण ती दारात नव्हती, हॉटेलमध्येच नव्हती. मिळालेली 2 माणसांचं टेबल गमावणं सुयशच्या जीवावर आलं होतं. मिळालेलं 2 माणसांचं टेबल गमावणं सुयशच्या जीवावर आलं होतं. तरीही तो खुर्चीवरून उठला. एवढ्यात वेटर पुढे झाला आणि ऑर्डर स्वीकारू लागला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून सुयश दारापर्यंत पोचला, पण ती दारात नव्हती. त्यानं काउंटरवरच्या माणसाला विचारलं, पण त्यानं ओठ मुडपून हात उडवले. माहीत नाही अशा अर्थी. मग सुयश हॉटेल बाहेर आला. त्यानं बाहेर पाहिलं. दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर पाहिलं, पण ती कुठेच नव्हती. अखेरीस तो बसस्टॉपवर परतला. ती कुठे जवळपास गेली असेल तर स्टॉपवर परतेल या आशेनं त्यानं रांगेतल्या लोकांच्या नजरांकडे दुर्लक्ष करत 2 बसेस सोडल्या. मात्र तो निमूटपणे रांगेत जाऊन उभा राहिला. पुष्कळ वेळानं 3री बस आली. तिच्यात मात्र तो मनाविरुद्ध चढला. आता अंधारू लागलं होतं. घराजवळच्या वाईन शॉपमधून सुयशनं बिअरच्या 2 बाटल्या घेतल्या. त्या दुकानाच्या बाहेरच्या बाजूच्या एका भागात बसणाऱ्या माणसाकडून ब्रेड, 1 जॅमची बाटली आणि चीजचा डबा घेऊन सुयश घरी आला. सोफ्यावर पडून तो टीव्ही म्यूट करून नुसती चित्र पाहत राहिला. केवळ तेच विचार मनात येत राहू नयेत म्हणून. तरीही विचार त्याला सोडायला तयार नव्हते. काय होतंय हे? कसला चकवा लागलाय हा आपल्याला? का तेवढं ते एकच वाक्य आणि पुढे ती शांतता? कोण खेळतंय हा पोरखेळ आपल्याशी? खेळ म्हणावा तर त्या वाक्यात ना कुचेष्टा ना उपहास. असलीच तर थोडी तातडी, किंचित आवेग. शेजारीच टाकलेला मोबाईल वाजू लागला. त्यानं तो उचलला. विचारातून बाहेर पडण्यासाठी कुणीतरी चालेल, अगदी सांत्वनाचा फोनसुद्धा. हॅलो, सुयश म्हणाला. मला तुम्हाला काही सांगायचं आहे. पलीकडून स्त्रीचा आवाज आला. सुयश चमकला. आता हा ससे मेरा फोनवरून सुद्धा, पण चांगलंच आहे. आता हा नंबर सेव्ह करून आपण केव्हाही सविस्तर खुलासा करू शकतो. एका नव्या विश्वासानं त्यानं म्हटलं, हं बोला. मी सिस्टर परेरा. फोनवरची स्त्री म्हणाली.
पाणंदीकर हॉस्पिटलमध्ये भेटलो आपण. सुयशचा श्वास पूर्ववत झाला. तुमचं बिल रेडी आहे. कधी येऊ शकाल पेमेंट करायला? उद्या संध्याकाळी. शुअर. ऑफिसातून परत जाताना येईन. विल 7 o'clock बी ओके? चालेल. बिल खालीच ऑफिसमध्ये देऊन ठेवलंय, तिथेच करा पेमेंट. पण मिस्टर परेरा म्हणून विचारा, मी येईन. मला भेटल्याशिवाय जाऊ नका. मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. आत्ता नाही का सांगता येणार? नाही, जरा डिटेलमध्ये सांगायचं आहे. आता मी थोडी घाईत आहे. पेशंटही आहेत. आणि फोन बंदच झाला. मिस्टर परेरांना काय सांगायचं असेल? आता हा विचार डोक्यात येऊन आपण आजची रात्र आणि उद्याचा दिवस कसा काय काढायचा? सुयशला काही सुचेनासं झालं. त्यानं टीव्हीचा म्यूट काढून टाकला. शब्दांच्या माऱ्यात स्वतःचे विचार बुडवण्याचा प्रयत्न तो करत राहिला. दुसऱ्या दिवशी 7च्या थोडं आधीच तो पाणंदीकर हॉस्पिटलमध्ये जाऊन पोचला. पेमेंट करून होतंय तेवढ्यात समोरच्या जिन्यावरून नर्स परेरा शांतपणे उतरताना दिसली. होप यू आर रिकव्हरिंग वेल. खुणेनंच त्याला रिसेप्शन समोरच्या वेताच्या बाकावर बसायला सांगत ती म्हणाली. त्याच्या शेजारीत बसत ती पुढे म्हणाली, एव्हरीथिंग वॉज सो सडन, टेरिबल. पण तुम्ही सांगणार काय होता? सुयशनं अधीरपणे विचारलं. मिसेस सप्रे तुमच्या वाईफला घेऊन आल्या तेव्हा शी वॉज क्वाईट अनकॉन्शियस. आम्ही रिकव्हरीसाठी लगेच ट्रीटमेंट सुरू केली. शी वॉज इन टेरिबल पेन. लकीली आमचे 2 सिनियर डॉक्टर्स इथेच होते. स्वतः डॉक्टर पाणंदीकर वॉज वन ऑफ देम. पण काय सांगणार? बॅड लक. फक्त जायच्या आधी 5-7 सेकंद त्या शुद्धीवर आल्या. यू नो सच पेशंट्स ऑफन डू. त्यांचे ओठ हल्ले. राईट हँड असा वर उचलला माझ्या दिशेनं, ॲज इफ शी वॉज अबाउट टू टेल मी समथिंग. काहीतरी सांगायचा प्रयत्न चालला होता त्यांचा. मी वाकून त्यांच्या ओठाला कान लावला, पण त्या काय बोलत होत्या हे कळलं नाही. नेक्स्ट मोमेंट शी वॉज नो मोर. नर्स परेरा थोडा वेळ थांबून त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला वाटलं हे तुम्हाला सांगायला हवं. दिस कुड बी इम्पॉर्टंट. नेहाला मरण्यापूर्वी काहीतरी सांगायचं होतं. काय असेल ते? साधंच काहीतरी की फार महत्त्वाचं? एक गोष्ट नक्की होती. तिला जे काय सांगायचं होतं ते सुयशसाठी होतं. तो जवळ नव्हता म्हणून ती जाता जाता कुणाला तरी ते सांगून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. आणि अचानक सुयशला आठवलं, त्याच दिवशी सकाळची गोष्ट. तो ऑफिसला निघाला होता. बरं वाटत नाही म्हणून ती बेडरूममध्ये लवंडली होती. बाहेर पडताना तिला जातो म्हणावं म्हणून तो आत डोकावला. दारातून त्यानं हात हलवला तेवढ्यात ती म्हणाली, सुयश, मला काहीतरी सांगायचं आहे तुला. आत्ता नको, मला आधीच उशीर झालाय. संध्याकाळी आरामात बोलू. एवढं म्हणून ती काही बोलण्याच्या आतच तो बाहेर सटकला होता. ते बोलायचं राहूनच गेलं होतं. संवाद झालाच नव्हता. पण एवढी महत्त्वाची गोष्ट नर्स परेरानं आठवण देईपर्यंत तो का विसरला होता? दुपारपासूनच सगळ्या घटनांची पुन्हा पुन्हा उजळणी करताना तो सकाळची तिची ही शेवटची भेट, तिचे हे शेवटचे शब्द का मनात येऊ देत नव्हता? की ते वर येत असताना तो त्यांना दडपून नाहीसे करू पाहत होता, पण ते नाहीसे
कुठे होत होते ते तर त्याच्या आजूबाजूलाच होते. पुन्हा पुन्हा त्याच्यापर्यंत येऊ पाहत होते. मला काही सांगायचंय. का नाही ऐकून घेतलं ते आपण? ते का नाही ऐकून घेतलं सांग ना आपण? का गेलो तसेच निघून? का? त्याला एकदम रडू कोसळलं. कधीपासून, गेल्या मंगळवारपासून राहून गेलेलं ते रडू आता एकदम चारी वाटांनी वाहू लागलं. त्या दिवसानंतर ती फिकट साडी नेसलेली, सैलसर केस बांधलेली तरुणी सुयशला कधीही दिसली नाही. रत्नाकर मतकरी यांची असंवाद नावाची गूढ कथा येथे समाप्त.